नमस्कार, मी पंजाब डक विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये सांगायचं झालं तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, जालना, संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती या पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. आणखीन आज आणि उद्याच्या दिवसात विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे. काही ठिकाणी वारं सुटेल, कुठं पाऊस येईल, कुठं गारा देखील पडतील, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. हे फक्त 2 दिवस वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. कारण की राज्यामध्ये म्हणजे काल देखील आज देखील आमच्या भागामध्ये खूप पाऊस झाला सकाळी आणि बऱ्याच शेतकऱ्याचा गहू राहिला होता तर त्यांचं नुकसान झालं. पण आता हे आणखीन 2 दिवस विदर्भ मराठवाड्यामध्ये म्हणजे पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर मराठवाड्याचे 7 जिल्हे आणि तेलंगणा आणि मध्य प्रदेश या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 2 दिवस आणखीन पावसाचं वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 21 तारखेच्या नंतर परत हवामान कोरडं होणार आहे, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा.